ए उनको खिला केल कालिया भाई सच्ची कालिया एक नंबर। अरे वो गिरा हुआ था। गाइस गुड मॉर्निंग। सो आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मी पण मस्त आहे। सो आता मी चाललोय गावात, चाललोय बघू काय काय आईन काय खायला काय बघू, खाऊ ना तर आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे। कुठं जायचं आहे? एक फ्रेंड आहे माझी, जे लग्नाला जायचं आहे। सो आपण आता चला गावात पहिले जाऊ। लोक आता जस्ट घरी आलो इथं, म्हणजे तो शेड्या चढता, शेड्या चढल्या ना अजून काय काय करतो बघू। चल आई काय करतो? आई एकच काम करायचं, पाणी भरी असं, पाणी भरीत असं काय दुसरं काही ना नाही। आई कशी आहे? बरी आहेस? मस्त तिकडे फिरू काय? कुठे फिरू? काही नको, ते नंतर दाखवायचं आपल्याला मस्त काय एक सरप्राईज आहे एक। नमस्कार मित्रांनो, मी संदेश म्हात्रे तुमच्या या छोट्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। सो मी आज तुम्हाला मागाशी बोललो तसं काय तुमच्यासाठी छोटंसं एक सरप्राईज आहे। ते सरप्राईज आहे का केंद्रीय राज्यमंत्री स्तरावर ज्या क्रिकेट सामने झाले होते, त्या क्रिकेट सामन्यात प्रथम क्रमांक पटकावणारी टीम, सामन्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी सृष्टी 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमचे सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि त्या टीमला स्पॉन्सर करणारे रोहित दादा भोईर आणि विलास दादा घरत यांचे खूप खूप मनपूर्वक आभार। सो थँक्यू। ज्या टीमचा प्रथम क्रमांक आला आहे त्या टीमची ट्रॉफी आज आमच्या इथं आणले, त्या ट्रॉफीच्या आपण सिनेमॅटिक्स घेऊ। सो चला। भेंड्याची भाजी, आंब्याची चटणी वाटत पाहिजे ती, खोबरा ना आंबा काय खातं काय पण हा गुटक्या हरका लाल झालं तोंड आकर हा मंचुरियन लवर आमच्याकडे रोज मंचुरियन खायचं दिसेल तुम्हाला। इथं डबं पण भेटतं मग सध्या मला चावल दव असं येत म्हणून हा चावल दव असं चावल लावायचं तुला मग बाकी काय ना मजा आहे तुझी नाही चावल दवायचं। बाय बाय सी यू। आईने इथे जेवायला घेतलं आईला, चला मी जातो बाय बाय। गायज आता मी जायला रेडी झालो, म्हणजे मैत्रिणीचं लग्न सकाळी सांगितलं तुम्हाला, तसं तर आता संध्याकाळच्या वाजता 5 तर जायला रेडी झालं, सगळी वाट बघता माझी। मी झालं लेट, आता यू टी शर्ट नाही घालून शर्ट घालायचा व्हाईट शर्ट, पण तो आता इस्त्री करायला लागेल पहिले, त्याच्या हाती सगळ्याच्या शिवाय घालायला लागतील। तो चला बघू काय बोलतात। काही लोक आता रेडी झालं, व्हाईट शर्ट घातलं, चला चला सगळी माझी वाट बघतात, शिवाय द्यायला रेडी आहे सगळी। इथले मोठे पर्सन म्हणजे माननीय सदस्य आमच्या कॉलेजचे NSS कॅम्पचे लीडर। सो प्रेझेंटिंग बाय गायत्री नाडर मोठे तर सिरियसली मला आठवत नव्हतं ना, माहिती होतं पण आठवत नव्हतं। 15 मिनिटं 20 मिनिटं लेट हा मुलगा, कधीच सिरियसली टाइमवर येत नाही हा मुलगा। काय बोलू आता याला? काय खोटी बोलतात माणसं, सिरियसली खरं बोलायचं आहे ते खरं बोलायचं। पण किती कॉल केले, एक तरी कॉल नीट उचलला? एक कॉल उचलला स्टार्टिंगचा हा येतो, 2 कॉल 3 कॉल उचललेच नाही, फोन सायलेंट वर 5 मिनिटं बोललेलो, 4 मिनिटं पण नाही लागले यायला, काय खोटी बोलतात। जाऊ दे चला, आपण आता डिस्कशन नंतर पुढे बोलू आपण, कोण येतील त्यांच्याशी नंतर। चला 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 भेटू नंतर। वाट बघू बघू कटाला यायला लागला, ही बोलतो 5ला जायचं, इथं वाजलं 6 वाजलं, इथं 6 कमी वाजल्यान, पण समजायला पाहिजे ना टाइम टेबल काहीतरी असते का नाही, बरोबर आहे का नाही? आमच्या गायत्री मॅडमचा म्हणजे माननीय NSS च्या ग्रुप लीडरचा भाऊ छोटा उस्मान पटेल, भाविक पगडे त्याचं नाव आहे, सुकलो सॉरी। वाट बघू बघून दमली, मेकअप उतरला 3 किलो लावलेला, 1 किलो राहिला। मी इतका मेकअप केला पण नव्हता। अरे मेरे भाई किधर है तू? बंद कर। अरे भाई पोरगी बोलवती 5-5 मिनिटात ये, 1 मिनिट टाइम नव्हती देत, नाही तर त्यांना बोलते आराम से आराम से आराम से। या माणसाला टाइम टेबल आहे का नाही? टाइम झाला किती? गायत्री इथं सुकली का लाग? गायत्री किती फोन केला गायत्री? खरी बोल, अरे जरा जोरान बोल ना। कसं खूप फोन केली काय
मला बोलव होती 2 मिनिटं थांब 3 मिनिटं दे. Guys, आता आम्ही इथं प्रणालीच्या म्हणजे लग्नाची इथं आलेलो आहे. गायत्री वगैरे गायत्री लई दमली. आम्ही फिरत फिरत आलो. अरे सीन काय झाला आमच्या घराच्या इथूनच जवळ आहे तर मला माहिती नाही. हार तुटला इतका भारी गला भरून हार घातलेला मी आता एक चैनीवर जायला लागेल मला. बिचारी रे बिचारी. इतका मैत्रिणीच्या लग्नाला हौसाने आलती. अरे रे रे सरप्राईज द्यायला माझं सरप्राईज झालं. अरे रे सगळं उलटा पुलटा झाला ना रे. हा ना सगळं उलटा पुलटा झाला. गायत्री भाई पण कसं बॅड फील करते का. आता तर खूपच बॅड होते. चल बघ माझे प्रेझेंट पॅकेटवर नाव टाकतंय. गायत्री माझं नाव काय माहिती आहे ना. सॅमी म्हात्रे टाक ना. अरे आता आम्ही निघलो जायला म्हणजे इथं लग्न नाही दुसरीकडे ना. दुसरीकडे वाटतं. आता तिथं जाऊ बघू काय आहे ते. होतं तर बॅनर लागलाय भारी. काय तो अक्षदा ना. अक्षदा आता इथं घेतो मी 80 थोड्याशा. सो आता एंट्री होते इथून आतमध्ये जायला. डेंजरस असा सीन आहे म्हणजे भारी एकदम. माझ्या अक्षता जरा पकड. हे उडवायचं ना इथं बोरिंगचा. आमचे साहिल दादा इथं भेटला आम्हाला. आम्हाला टाकेल ना. अरे मग कधी सकाळपासून करतो ब्लॉग माहिती आहे तुला. एडिटिंगला वगैरे करतो ना. एडिटिंगला म्हणजे काय यूज करतो कोणाला नेतात. ती पालखी येत नाहीये कध्या. काय कोणते आता पलटीबाज. हा रथ मी विचारलं रथ मध्ये कोणाला नेतात. मी तिथं विचारलंच नाही. पालखीमध्ये नवरीला नेतात. पालखीमध्ये नवरीला नेतात. मी पालखीचं विचारलं नाही. मी रथाचं विचारलं. रथ रथात आहेच नाही ना इथं. रथ मध्ये मोठे महाल आता तुला काय सांगू जसे शिवाजी महाराज यांना रथामध्ये. आहे किती ज्ञानी बघ. थांब जरा मध्ये भेटशीलच तू. जाता नवरदेव आलेला आहे. हॅलो 7 गाव व्हायला आले. आता नवरी पण आलेली आहे ना. सिरियसली मला आईस्क्रीमच नाही भेटला आम्हाला दोघांना. आईस्क्रीमच नाही भेटला. आईस्क्रीमच नाही भेटला. तुला एकटीला भेटले म्हणजे काय. मला तर सगळ्यांना भेटले. आता मी नाराज झालो. फायनली आईस्क्रीम भेटले. फायनली या लोकांना आईस्क्रीम भेटलेली आणि बघा कशी खातात. निकल गए. बहुत मजा आहे. सिंगल फोटो काढलाय जाऊन. कोणी या लोकांनी सिंगल फोटो. आपण दोघी होत्या मी एकटी होती. भाई प्रज्वल दादा मुंबईकर इथं आलेले आहेत और आयशा खान. ओह माय गॉड कब से भूख लगा है. और आयशा आते हो कैसे लगा. बहुत मजा आया. बहुत प्यारी लगती है. तो अरे तू फोन पे रहती है भाई. जब भी पूछने जाओ तो तू बिजी रहती है. आयशा आराम से भाई घर पे जा. भाई कशी इधर फुल फॉर्म में सच्ची. मजा तुझा फोन दे. आयशा आराम से गा.
रेस कौन जाता है भाई ये भूखेली 4 रेस लगाने पे आई ए समी पाणीपुरी चॅलेंज कॉलेजमध्ये स्पून स्पून चाहिए तेरे को क्या ब्रो मंगवाओ क्या खरं नवीन मेंबर ऍड झाले नवीन मेंबर कोणी फ्लॅटचा मालिक कौन अगला ब्लॉग है ना कशिश के शादी का आएगा पक्का ना हाँ अगला ब्लॉग कशिश के शादी का मैं अभी नहीं करूँगी तो कभी करेगी किधर चलो मैं बता प्लेट ही दूसरी साफ केली ती तुली अभी हाँ क्या प्रैंक करेंगे ना किसके ऊपर ए रुक 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 ए उनको खिला कालिया भाई सच्ची कालिया एक नंबर अरे वो गिरा हुआ था सक्सेसफुल हो गया प्रैंक सच्ची सच्ची प्रैंक सक्सेसफुल हो गया रिएक्शन दे ना रिएक्शन दे आयशा क्या हुआ रिएक्शन दे थूक दे ऐसा थूक दे इसके अरे- मुंह के ऊपर अरे तो वही मांग रही कशिश के थी ऊपर थूक दे शॉट हो गया प्रैंक कर दो आयशा क्या हुआ अरे टेंशन ना लापरवाही का नहीं और यहाँ पे फोटोशूट हो रहा है आता जस्ट घरी आलो जेवलो मस्त सो लय पण भाई नेक्स्ट लेवल मज्जा आली पण लई तुम्ही बघितलं असेल आमचा म्हणजे आज कसा दिवस गेला आम्ही काय काय केलं काय नाही सगळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वगैरे ओके थँक्यू बाय बाय